नमस्कार, मी रणजित सर. मॅथ बाय रणजित सर या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आता लक्षात घ्या की हा जो आपण रिव्हिजन बॅच, पोलीस भरती रिव्हिजन बॅच आपण कॉम्प्लेक्समध्ये घेतलेला आहे. आता सिटीमध्ये आपण घेऊया. तर पूर्णपणे ऑफलाईन बॅच राहील आणि देन त्याचं रजिस्ट्रेशन आधी करावं लागेल. आता रजिस्ट्रेशन प्रोसिजर काय आहे, तर रजिस्ट्रेशन तुम्हाला फीज राहील 400 रुपये. देन रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर जेव्हा बॅच स्टार्ट होणार 5 तारखेला 5 फेब्रुवारीला, तेव्हा तुम्हाला उर्वरित फीज द्यावी लागेल. असं त्याचं कारण टोटल फीज तुमची 800. मग जर कोणी ऑनलाईन करत असाल तर तुम्ही या QR ला स्कॅन करून देईन, त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता आणि स्क्रीनशॉट या दिलेल्या नंबरपैकी कुठल्या एका नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. ओके. देन नेक्स्ट, आता हा रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख आहे 4 फेब्रुवारी. त्यानंतर तुम्हाला तिथे ॲडमिशन मिळणार नाही, त्याच्यामुळे त्वरित त्या पद्धतीने त्या मुदतीच्या आतच तुम्हाला रजिस्ट्रेशन करावी लागेल. ओके. देन तर ही बॅच होणार कुठे म्हटलं तर सिटीमध्ये कुठे, तर कॅनरा बँक स्टडी पॉईंट कोचिंग, चामोर्शी रोड, गडचिरोली इथे होणार. ओके. देन मग आता ही बॅच पूर्णपणे स्टार्ट होणार 5 फेब्रुवारीला, असं त्याचा टायमिंग तिथे असणार आहे. ओके. देन मग पुढचा जर आपण विचार जर केला तर या पद्धतीने इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. डेफिनेटली त्यांना सुद्धा तिचा फायदा होणार. तर आपण आज आपल्या क्वेश्चन सेशन कडे सुरू करूया. बघा, पहिलाच क्वेश्चन आहे, तर आपण सेशनला स्टार्ट करण्याच्या आधी एकदा तुम्ही लाईक होऊ द्या. देन सांगा क्वेश्चन नंबर 1 जो आहे, एक कंपनी एक वस्तू 50 रुपयानं बनवली, ती एका व्यापाऱ्याला 60 रुपये प्रमाणे विकली, तर व्यापाऱ्याने ती वस्तू दुकानदाराला किती, दुकानदाराला 75 रुपये प्रमाणे विकली. नंतर दुकानदाराने तीच वस्तू एका ग्राहकाला 100 रुपयानं विकली, तर कंपनीच्या नफ्याची टक्केवारी शोधा. आता कोणाची नफ्याची म्हणताय, कंपनीच्या. ठीक आहे, कंपनी किती रुपयाला विकली, कंपनी 50 रुपयाची वस्तू 60 ला विकली. ठीक आहे, कोणाला, व्यापाऱ्याला, कारण इथलाच प्रॉफिट त्यांच्यावर आहे म्हणून. आता देन त्याच्यानंतरचा सांगा. मग शेकडा नफा वगैरे काढायचा आहे. शेकडा नफा बरोबर काय असते लक्षात घ्या, 60 वजा 50 आणि भागीला काय तुमचा टोटल, कोणा 50 वर गुणीला काय 100%. फक्त एवढंच आहे, फक्त समजलं पाहिजे. पहिलेचे जे आहेत तेच प्रॉफिट कोणाचं आहे, कंपनीचा आहे. त्याच्यामुळे तुमचं 10 भागीला तुमचं काय तर 50 गुणीला काय होतं 100, म्हणजेच तुमचं काय होतं 0 0 गेट कॅन्सल, म्हणजेच काय होतं 100 भागीला 5 म्हणजे किती, 20% एवढा नफा तिथं होणार. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर राहणार. एवढं तुम्ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. दे नेक्स्ट, पुढचं, मंगेशला मराठी व इंग्रजी सरासरी 65 गुण मिळाले. इंग्रजी व गणितात सरासरी. जेव्हा डबल डबल तुमचे क्वेश्चन बघा, मराठी इंग्रजी, इंग्रजी गणित आणि त्याच्यानंतर गणित मराठी, प्रत्येक घटक जेव्हा 2-2 वेळा येतो तेव्हा तुम्हाला लक्षात घ्या, मराठी प्लस इंग्रजी, मराठी व इंग्रजी यांची सरासरी किती आहे सांगा बरं, 65. देन इंग्रजी प्लस इंग्रजी व गणित यांची सरासरी किती आहे, 70. देन त्याच्यानंतरचं गणित व मराठी यांचं किती आहे, 80. तर मित्र मला सांगा आता देन त्याच्यानंतरचं जर कोणाचं उत्तर काढायचं, इक्वेशन नंबर 1, 2 अँड 3. ओके. जर असं जर असेल तर मंगेशला फक्त मराठीत, कुठं, मराठीत. मग मराठी काढायचं आहे मित्र, तर मराठी ज्या ज्यामध्ये आहे त्या दोघांचा प्लस करणार. मराठी कुठं आहे, इथं मराठी आहे आणि इथं मराठी, म्हणजे दोघांचा इक्वेशन नंबर 1 आणि 3 तुमचा प्लस होणार, म्हणजे 65 अधिक किती तुमचा 80 आणि वजा काय होणार तुमचा मधली संख्या तुमची वजा, म्हणजे तुमची मधली संख्या म्हणून नाही, तर जिथे मराठी नाही आहे तो तुमचा तिथे वजा होणार, म्हणजे 70. तेच जर गणिताचा विचारलं असतं, तुम्ही कोणाकोणाचा बेरीज केले असते, गणित इथे आहे म्हणजे 70 अधिक 80 आणि वजा काय केले असते 65, या पद्धतीने राहणार. म्हणजे 80 वजा 70 म्हणजे 10, 65 अधिक 10 म्हटलं किती होत आहे
75 गुण कोणाला कुठं मिळाले? मराठीमध्ये 75 गुण मिळाले, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर. क्लिअर? मग तुम्हाला जास्त विचार करण्याची गरज नाही आणि टोटल सर्व एकूण गुण काय म्हटलं तर या सरासरींची बेरीज असते. बस खतम. क्लिअर? दे नेक्स्ट. पुढचं बघा, दोन संख्या 2:5 या प्रमाणात आहेत. जर प्रत्येक संख्या 8 ने वाढवल्यास त्यांचे गुणोत्तर 1:2 होते, तर त्या संख्या कोणत्या म्हणताय? पहिलं गुणोत्तर तुमचं 2:5 आहे. प्रत्येक संख्येत आता बघा, लक्षात घ्या, नंतरचं गुणोत्तर किती येतं तुमचं? 8. प्रत्येक संख्येत तुमचं 8 ने वाढवलं, +8 इथे होता, +8 इथं. सारखी जर वाढत जर असेल तर बघा आता देन याला आपण असं क्रॉस करतो, देन त्याच्यानंतर यामधला क्रॉस करतो आणि देन त्याच्यानंतर तुमचा त्यांच्यातला फरक, म्हणजेच काय होणार बघा, 5 1 देन त्याच्यानंतरचं बघा इकडे 2 गुणिला 2 म्हणजे 4, 2 गुणिला 2 मायनस काय 5 गुणिला 1 बरोबर इकडचा त्यांचा गुणाकार. मग जेव्हा जेव्हा तुमचा असं डायरेक्टली तुमचा 8 किंवा 6 किंवा 5 अशा पद्धतीने असते, डायरेक्टली कॉमन काढून यांच्यातला फरक काढता येते. नाही तर बघा 8 1 8 वजा काय होतं तुमचा 8 2 काय होतं तुमचा 8 गुणिला किती 2 अशा पद्धतीने राहणार. क्लिअर? मग मग सांगा 4 वजा 5 बरोबर 8 वजा किती होतं तुमचं 16, म्हणजे -1 बरोबर -16 सॉरी 8, देन मायनस मायनस गेट कॅन्सल. एका रेशोची व्हॅल्यू किती मिळाली? 8 मिळाली. तर त्यांचं कोण कोण म्हणताय सांगा? 1 तुमचं काय 2:5 आहे. त्यांचा रेशो काय तुमचा 2:5. 2:5 म्हटलं तर मला सांगा याला कितीने गुणणार? 8 नेच. यालाही कितीने गुणणार? 8 नेच. म्हणजे किती होतं सांगा बरं? 8 2 16 आणि देन त्याच्यानंतर 8 पंचे 40 असं तुमचं उत्तर येणे 16 आणि 40. म्हणजे त्या संख्या कोणत्या होत्या? 16 आणि 40. म्हणजे ऑप्शन बी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. इथं मायनस जरी कधी कधी आला तरी काही विषय करायचा नाही, त्यांच्यातला फरकच तिथे मेंटेन करायचा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पुन्हा एकदा रिकॉल करून देतो तुम्हाला. नंतरचं तुमचं हे रिव्हिजन बॅच नक्की तुम्हाला फायदेशीर, कारण कॉम्प्लेक्समध्ये तुफान प्रतिसाद भेटला आणि गेल्या वर्षी आपण असाच कार्यक्रम राबवला होता. डेफिनेटली त्यांच्या भरतीच्या अगोदर त्याचा फायदा झाला. आपण आधीच बोललाय, पुन्हा एकदा लक्षात ठेवा त्याच्याकडे. ठीक आहे? देना. सो पुढचं जर आपण जर इथे म्हटलं तर काय होतंय बघा, दोन संख्यांचा मसावी 8 आणि लसावी 144, त्यापैकी एक संख्या 16 असल्यास मग आता दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिला मसावी असते. लसावी गुणिला मसावी. तर मला सांगा एक मसावी किती आहे तुमची? म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार किती आहे म्हणताय सांगा बरं लसावी? तर एक संख्या म्हणताय. तर दोन संख्यापैकी एक संख्या तुमच्या राहणार. एक संख्या कोणती आहे? 16. तर दुसरी संख्या आपल्याला माहिती नाही, एक कन्सिडर करू. मग इकडे 8 आणि इकडे काय होत आहे 144, म्हणजे x बरोबर काय होत आहे 8 गुणिला 144 भागीला काय होतं इकडचा 16. 8 1 8 8 2 16, याचे अर्धे म्हणजे किती होते तुमचं 72, म्हणजे 72 इज अ करेक्ट आन्सर. म्हणजे ऑप्शन कोणता राहणार तुमचा? ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर? मग ओके. दे नेक्स्ट. पुढचं बघा, 10,8 दराने 9,600 मुद्दलाचे 3 वर्षाचे सरळ व्याज. मग बघा, सरळ व्याज आय बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिला काळ, म्हणजे तुमचा PRN/100. पी म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे यार तुमचा 9,600 गुणिला काय आर किती आहे तुमचा 8% दर आहे आणि 3 वर्षासाठी भागीला किती. सोपा क्वेश्चन आहे, फक्त फॉर्म्युला जरा माहिती पाहिजे. तर यांचा गुणाकार जर आपण जर केला तर मला सांगा 8 त्रिक 24 आणि 4 गुणिले 6 म्हणजे 6. शून्य येण्याचा चान्स नाही. नंतर घरी येऊन चेक करा काय येते, तर गुणाकार एवढाच येणार, कारण बाकीच्या सर्व ठिकाणी काय आहे शून्य आहे. शून्य कसाच येऊ शकत नाही, म्हणून तुमचं उत्तर काय राहणार तो तसाच डायरेक्टली राहणार. ओके. दोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती असं म्हणताय. तर गुणोत्तर जेव्हा म्हणताय दोन संख्या, आता एक मोठी संख्या आणि लहान संख्या असं जर विचार जर केला तर मोठी संख्या आणि
लहान संख्या. गुणोत्तर सारखं नाहीये. मोठी संख्या जर काढताना नेहमी लक्षात घ्या, या टाईपचे क्वेश्चन्स आपण बॅच मध्ये व्यवस्थित बघितलेले आहे. जर तुमचा दोन संख्यांचा बेरीज म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 44 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4, पण आता जेव्हा तुम्हाला मोठी संख्या काढायची असते तेव्हा लक्षात घ्या, दिलेली बेरीज आणि वजाबाकी, बेरीज आणि वजाबाकी यांच्यातली बेरीज काढायची. काय होणार, 44 अधिक किती होत आहे 4 आणि त्याचे भागीला 2 करायचे. क्लिअर. मग आता देन त्याच्यानंतर रेशो मध्ये घ्यायचं म्हणते, लहान काढताना त्या संख्यामधील वजाबाकी आणि भागीला काय करायचं 2 करायचा पुन्हा इथे. मग आता मला सांगा, 2 तिकडे जाऊन गुणाकारात जाणार, 2 2 गेट ऑलरेडी कॅन्सल. मग आता 44 अधिक 2 म्हणजेच किती होत आहे 48. 48 आणि इकडे किती होत आहे तुमचं 40. मग या पद्धतीने तुमचं राहणार. मग इथं किती वेळा 8चा भाग जातो, 8 पंचे 40 आणि सॉरी 8 छक 48, इथं 8 छक 48 आणि इथं 8 पंचे 40 45. ओके. देन म्हणजे 6 5 असं तुमचं तिथे गुणोत्तर येणार आहे. 6 5 कोणता आहे, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट त्याच्यानंतरचा बघा आता पुढचा क्वेश्चन. एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20,000 रुपये असून तो 18,500 रुपयात विकला, तर शेकडा सूट किती. तर शेकडा सूट किती असं जर तुम्हाला विचारला तर डायरेक्टली आपण जर विचार जर केला तर शेकडा सूट कितीचा भेटला. तर शेकडा सूट जर आपण जर इथं विचार जर केला तर काय होणार, तर बघा आता किंमत किती रुपये आहे 20,000 रुपये आहे. हा सूट आता मला सांगा इथं डायरेक्टली काय होणार 20,000 किती 20,000 मायनस काय होत आहे तुमचं 18,500 भागीला काय होत आहे तुमचं कोणावर 20,000वर तिथे मेंटेन होत आहे 20,000 गुणीला काय तुमचं 100% असं तिथे आपण विचार करतो. ठीक आहे. देन मग आता मला सांगा आता देन त्याच्यानंतरचं सांगा यांच्यामधला फरक कितीचा यार. मग 18,500 म्हणजे 1,500चा आहे. किती हजाराचा 1,500चा भागीला किती तुमचं 20,000 असं तिथे आहे. मग 20,000 जर म्हटलं तर देन त्याच्यानंतरचं सांगा 20,000 गुणिले 100. मग सांगा 20,000 जर इथं म्हटलं तर 0 0 0 0 गेट कॅन्सल आणि 0 0 0 0 गेट कॅन्सल. म्हणजेच उत्तर काय राहिला 15/2 म्हणजेच काय 7.5% सूट तिथे मिळालेला आहे. किती 5.7. म्हणून ऑप्शन कोणता राहणार, ऑप्शन डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. एवढा सूट दिल्यानंतर तेवढ्याला किंमत भेटणार नाही. तर तुम्ही 2,000चे तुम्ही 7.5% काढा, तुम्हाला तेवढंच उत्तर भेटणार आहे. ठीक आहे. 7 म्हणजे त्याच्यातून वजा करून. देन नेक्स्ट क्वेश्चन. एक्स हा एक काम 20 दिवसात करतो, वाय तेच काम 30 दिवसात करतो व एक्स वाय झेड मिळून ते काम 6 दिवसात करतात. तर आता 3 घटक आहे एक्स वाय आणि झेड, पण खाली तुमचा एक्स प्लस वाय प्लस झेड अशा पद्धतीने आहे. तर हा किती दिवसात, हा किती दिवसात, हा किती दिवसात, आपल्याला असं विषय करायचा आहे. एक्स 20 दिवसात आणि वाय किती दिवसात 30 दिवसात आणि झेड माहिती नाही आहे, परंतु तिघे मिळून किती 6 दिवसात. देन यांची लसावी जर आपण जर काढले तर लसावी काय होते सांगा 30 आणि 20 तर लसावी किती होते 60. मग 60 मध्ये 6चा भाग जातो म्हणून तुमचं काय ना 60 लसावी येणार. 60 लसावी येण्यासाठी बघा आता देन त्याच्या नंतरचा तर विषय जर आपण जर इथे मेंटेन जर केला तर काय होत आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट देन जेव्हा इफिशियन्सी काढतो 60/20, 60/20 म्हणजे एका दिवसाची कार्यक्षमता किती आहे 3 एक्सची आणि इथं किती आहे 2 आणि इथं माहिती नाही आपल्याला काढायचं आहे 60 भागीला तुमचं 60/6 म्हणजे 10. म्हणजे तिघे मिळून काम करताय मित्र, तर यांची बेरीज होऊन तुमची काय उत्तर येणार, बेरीज होऊन तुमचे उत्तर येत आहे 10. 10 उत्तर येण्यासाठी इथं बघा 10 वजा 5 3 अधिक 2 म्हणजे 5, 10 वजा 5 म्हणजे 5 म्हणजे झेड एकटा एका दिवशी किती कामं करताय 5 कामं करत असेल. किती कामं 5 कामं करत असेल. मग आता तो फक्त झेडच जर तुम्हाला जर उत्तर जर काढायचं असेल तर झेड ते काम किती दिवसात करेल, टोटल काम किती, हे जे लसावी येते ते टोटल काम 60 भागीला कितीच्या स्पीडने 5च्या स्पीडने म्हणजेच किती होत आहे सांगा 12 पंचे 60 म्हणजे 5 1 5 5 2 10 असं 12 दिवसात बी ते काम कंप्लीट करणार. असं लसावी मेथडनं भन्नाट तुम्हाला त्या पद्धतीने विचार करता येणार. देन नेक्स्ट बघा पुन्हा एकदा
काही माणसे एक काम 8 दिवसात पूर्ण करतात, त्या कामाच्या दुप्पट काम पूर्वीच्या माणसाच्या निमपट माणसे किती दिवसात पूर्ण करतील असं आहे. ठीक आहे, काही माणसे एक काम 8 दिवसात, काही माणसे काय एक काम किती दिवसात म्हणताय 8 दिवसात. मग मला सांगा इथे M1D1 आणि डिवायडेड बाय काम म्हणताय W1 आणि बरोबर काय होतं M2D2 आणि W2. तर आता मला सांगा काही माणसे, आपल्याला माहिती नाही M1च घेऊया, आणि D1 किती 8 दिवसात एक काम म्हटलं ते एक आणि देन त्याच्यानंतरचं सांगा. तर त्या कामाच्या दुप्पट काम म्हणताय, दुप्पट काम म्हणजे 2 एक असेल तर 2, माणसाच्या निमपट म्हणजे अर्धे. पहिले M1 होते, मग आता 1/2 इंटू M1 असं होणार ना, समजत आहे का, त्याचे अर्धे. जर इथे जर 10 असते तिकडे काय घेतले 5, म्हणून आता देन त्याच्यानंतर गुणीला काय, आता D2 तुम्हाला उत्तर काढायचं आहे. तर मित्र इकडचं जे सारखं आहे ते M1 गेट कॅन्सल होणार, म्हणजेच सांगा इकडे काय होत आहे बघा, 8 गुणीला 2 भागीला इकडे काय होणार 1/2 इंटू काय होणार D2, पुन्हा 8 दुने 16 गुणीला इकडचा भागाकार इकडे 2 म्हणजे D2 बरोबर किती होता 32 दिवस लागणार. किती दिवस लागणार 32 दिवस असं येणार, म्हणून ऑप्शन कोणता आहे ना, सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. दे नेक्स्ट पुढचा, एक टाकी तिच्या क्षमतेच्या 1/3 भरल्यानंतर तिच्यामध्ये 80 लिटर पाणी असते 1/3 भरल्यानंतर, तर टाकी अर्धी. आता मला सांगा देन त्याच्यानंतरचा मला सांगा 1/3 म्हणजे एक भाग भरल्यानंतर 80, एक भाग भर म्हणजे किती भाग आहेत 3 भाग, 3 भागापैकी मग म्हटलं एक भाग म्हणजेच काय होत आहे, एका भागाची किंमत किती आहे 80, म्हणजे एक म्हणजे 80, तर टोटल किती आहे एकूण किती क्षमता आहे तुमच्या 3 भागाची क्षमता आहे 3 म्हणजेच काय होत आहे सांगा, 3 म्हणजेच किती होणार मग आता क्वेश्चन मार्क, म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय 1 गुणीला x म्हणजे x आणि 80 गुणीला तुमचं 3 म्हणजेच काय होते सांगा 240. हे पूर्ण क्षमता आहे मित्र, काय टोटल क्षमता. पण काय म्हणताय तिथं आता नंतर तिच्यामध्ये आता तुम्हाला 240 दिसून जाते माहितीये का, जेव्हा उत्तर आपल्या एक्सच्या येते आपला डायरेक्ट असं झूम आउट होते, समजत आहे का, हा म्हणून डायरेक्ट आपला कुठंच बाकीचं दिसतच नाही. म्हणून लक्षात घ्या, प्रश्न व्यवस्थित वाचा. ती टाकी अर्धी भरल्यानंतर तिच्यामध्ये किती पाणी, अर्धी भरले म्हटलं तर अर्ध बॅलन्स राहील, म्हणून त्या टाकीचा अर्धा भाग असं जर म्हटलं तर अर्धा भाग म्हटलं तर काय होणार सांगा. नाहीतर इथल्या इथंच तुम्ही जर तिथे विचार जर केले असते तर बघा आता देन पुढचं दे नेक्स्ट, मग 240चा काय होणार अर्धा म्हटलं तर किती होत आहे 120 लिटर असं तिथे आहे, म्हणून ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर, मग समजलं. मग या पद्धतीने त्याचा प्रश्नाचा उत्तर होता. देन पुढचं जर क्वेश्चन जर आपण विचार जर केला, एक घड्याळ 2880 रुपयात विकल्यावर एका व्यक्तीला 10% तोटा होतो, त्याने ती किती रुपयात विकायला हवी म्हणजे त्याला 5% नफा होईल. म्हणजेच मला सांगा 10% तोटा म्हणताय, किती 10% तोटा म्हणजेच काय होत आहे सांगा बरं, किती टक्क्याच्या बरोबरीचे आहे मग 90%. किती टक्के विक्री किंमत किती आहे 90%, 90% म्हणजेच काय आहे 2880 आहे, काय आहे 2880. ठीक आहे, मग आता त्याला 5% नफा पाहिजे म्हणतात, 5% नफा पाहिजे म्हटल्यानंतर काय होतंय तुमचं, मग 100 मध्ये आपण वाढवतो, नफा पाहिजे म्हटलं तर 105 आणि देन त्याच्यानंतरचा 105% बरोबर काय. फक्त कॅल्क्युलेशन तुम्हाला थोडं करावं लागेल. म्हणजे सांगा बरं एक्स बरोबर काय होणार, इकडचं बघा 2880 गुणीला काय होतं 105 आणि भागीला काय होतं तुमचं 90, अशा पद्धतीने तिथे राहणार. ठीक आहे, देन जर आपण जर इथं विचार जर केला तर सांगा 0 गेट कॅन्सल. आता 9ची कसोटी 9ने भाग जाते का, 9ची कसोटी काय म्हणते अंकाच्या बेरजेला म्हणजे 8 आणि 8 16 16 आणि 2 18 म्हणजे भाग जाणार, मग 9 त्रिक 27 एक राहिला, 9 दुने काय होत आहे 18. मग आता देन त्याच्यानंतरचा 32 गुणीला काय राहत आहे तुमचं 105, देन 32 गुणीला 105. आता 32चा जरी पाडा ना आला तर 105चा पाडायची बघा, लक्षात घ्या जरा कसं करायचा. 105 दुने 210, 210 चे 0 हातचा 21, देन
100 त्रिक 300 आणि 5 त्रिक 15, 315 आणि 21 किती होत आहे 336. मग 336 असं तिथे राहणार, म्हणून उत्तर काय येणार तुमचं बघा 3360, म्हणून ऑप्शन कोणता येईल, ऑप्शन ए इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. नेक्स्ट त्यानंतरचा बघा पुढं, हा पुन्हा एकदा रिकॉल करूनच देतो आता तुम्हाला. या पद्धतीने आपली बॅच नक्कीच स्टार्ट होणार आहे. तुम्ही याबद्दलचा जरा विचार करा, आपण ऑलरेडी याबद्दल बोललेलं आहेच याच व्हिडिओमध्ये, पुन्हा एकदा रिकॉल करून देत आहे तुमच्या माहितीस्तव, ठीक आहे. आणि इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. देन पुढं, एका आयताची लांबी रुंदी 4:7 या गुणोत्तरात आहे. जर परिमिती 88 सेंटीमीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ किती आहे, ठीक आहे. मग परिमिती म्हणताय, आता परिमिती म्हटल्यानंतर आता बघा लांबी आणि रुंदी म्हटलं तर लांबी जर आपण विचार केला तर 4x, आपण आता गुणोत्तरामध्ये काय होणार 4x, आणि रुंदी काय कन्सिडर करू, रुंदी जर आपण विचार केला तर किती होता 7x. मग लांबी आणि रुंदी या पद्धतीने तुमचा आहे. परिमिती 88, परिमितीचा आयताची परिमिती काय असते, आयताची परिमिती काय असते, 2 इंटू लांबी प्लस काय असते रे रुंदी, लांबी प्लस काय असते रुंदी. मग मला सांगा देन त्याच्यानंतर परिमिती किती देऊन आहे यार 88 बरोबर किती 2 इंटू लांबी किती आहे 4x अधिक काय होत आहे तुमचा 7x, म्हणजेच काय होत आहे सांगा, 2 जर इकडे डिवायडेशन मध्ये आला तर काय होत आहे 88 भागीला 2 बरोबर किती 11x. देन मग इकडे काय होत आहे 44 गुणीला काय होत आहे देन त्याच्यानंतरच बरोबर 11x, म्हणजे x बरोबर काय होणार सांगा 44 भागीला तुमचं 11, म्हणजे x बरोबर किती होत आहे 4, x बरोबर 4 असं तुमचं येत आहे. मग आता देन त्याच्यानंतर त्यांचं काय काढा म्हणते क्षेत्रफळ. आता देन x बरोबर 4 म्हटल्यानंतर देन इकडे बघा आता थोडा, मग x ची किंमत 4 भेटली, 4 गुणीला 4 किती होत आहे 16 तुमचं काय येणार लांबी, आणि देन रुंदी किती आहे सांगा बरं, रुंदी तुमची काय आहे सांगा 7 गुणीला 4 म्हणजे 28, 28 गुणीला, मग आता आयताचे क्षेत्रफळ बरोबर, आयताचे क्षेत्रफळ बरोबर काय असते लांबी गुणीला रुंदी, लांबी गुणीला काय असते रुंदी. व लांबी गुणीला रुंदी म्हटलं तर लांबी किती भेटली आपल्याला 16, 16 गुणीला काय 28. मग 16 गुणीला 28 जर म्हटलं तर एकक स्थानचा अंक सर्व वेगवेगळे आहेत, म्हणून सांगा साइन 8 48 48, म्हणजे तुमचा एकक स्थानचा अंक 8 पाहिजे, बाकी कुठं नाही, ठोकायला नंतर पाहायला गेला. समजत आहे का. मग या पद्धतीने तुम्हाला विचार करायचा होताच. देन पुढे जरा लक्षात घ्या, एका वाहनाने एका तासात तोडलेले अंतर 50 किमी असताना एका गावावरून दुसऱ्या गावी जाण्यास 6 तास लागतात. हा मग आता इथं बघा अंतर काढून घेऊ. अंतर बरोबर काय असते वेग गुणीला वेळ. मग अंतर काय होणार तर बघा वेग किती आहे 50 किलोमीटर 6 तासात असं म्हणताय, म्हणजे 300 किलोमीटर तुमचा कव्हर करणार. आता तर त्याच प्रवासाला वाहनाने ताशी वेग 30 किमी असताना, मग आता अंतर बरोबर तुमचा आता देन त्याच्यानंतर अंतर हे मिळालंय, नंतर वेग किती टाइम वेळ, मग आता वेळ बरोबर काय होणार अंतर भागीला किंवा डी अपॉन व्ही वेग. मग आता वेग किती म्हणताय नंतर हे तर 300 तर आहेच आहे, वेग किती म्हणताय 30, 30 म्हटल्यानंतर 0 0 गेट कॅन्सल, म्हणजे उत्तर काय होत आहे 30 भागीला 3 म्हणजे 10 तास. किती तासात 10 तासात ते कंप्लीट करणार आहे. क्लिअर. मग ओके. दे नेक्स्ट त्यानंतरचा बघा पुढचं, यामध्ये 9 ची स्थानिक किंमत किती म्हणताय, 9 या अंकाची स्थानिक किंमत किती म्हटलं 9 इथे आहे. मग 9 इथे आहे तर मला सांगा देन त्याच्यानंतर 9 1 2 3 4 5 6 7, म्हणजे 1 2 3 4 5 6 7, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष दशलक्ष आणि कोटी, म्हणजेच काय होणार 9 कोटी असं आहे, म्हणून उत्तर कोणता येणार बी ऑप्शन इज अ करेक्ट आन्सर. व्यवस्थित लक्षात घ्यायचं, इथं वेगळं काही नव्हताच. देन एका संख्येची 7 पट व 4 पट यांची बेरीज 7 पट, मग आता पट बेरीज बरोबर 66 आहे, तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्येची वजाबाकी किती येईल,
मग आता देन त्याच्यानंतर आता बघा, मग आता इथं 7 पट अधिक काय तुमचं 4 पट, यांची जर बेरीज म्हणजे 66 आहे, तर 11 पट म्हणजे किती होत आहे? 11 पट म्हणजे 66, म्हणजे 1 पट म्हणजे किती होणार सांगा बरं? 66 भागीला किती रे? 11, म्हणजे 1 पट बरोबर तुमचं काय होत आहे? तुमचं 6. 1 पट बरोबर किती? 6. मग 1 पट बरोबर तुमचा 6 जर तिथे जर मेंटेन जर असेल, तर देन त्याच्यानंतरचं तेवढ्याच पटीच्या, म्हणजे मला सांगा 7 पट म्हणजेच काय होत आहे? 7 पट म्हणजेच काय होत आहे? 7 गुणिला 6 म्हणजे किती होत रे? 42. आणि देन त्याच्यानंतर त्यांच्यातला वजाबाकी म्हणताय, तर आपण तेवढं करण्याची गरज नाहीये, तर डायरेक्टली आपण त्यांच्या पटीमधला जरा इथं वजाबाकी करून घेऊया. मग कसं? तर बघा आता 7 पट मायनस किती? 4 पट. ओके, देन हा जर यांच्यातला वजाबाकी जर केलं, तर वजाबाकी काय होत आहे सांगा? देन पुढं काय होत आहे? मग 3 पट बरोबर काय होत आहे सांगा? 3 पट, 3 गुणीला काय होत आहे? मग देन त्याच्यानंतर एका पटाची किती? 6, म्हणजे साइन त्रिक किती होत्या? 18. त्यांच्यातली वजाबाकी किंवा फरक, फरक कितीचा म्हटलं तर सांगा बरं? 18 असं येणार, म्हणून ऑप्शन कोणता येईल? मग ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. दे नेक्स्ट पुढचा बघा, आज मूल आईपेक्षा 40 वर्षांनी लहान आहे, आणखी 5 वर्षांनी आईचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 5 पट असेल, तर मुलाचे आजचे वय किती? तर आपल्याला एक ऑप्शन मेथडनं गेलं तर अजून लवकरात लवकर उत्तर काढता येते, नाही तर मेथडनुसार सुद्धा जाता येईल. आज मूल आईपेक्षा 40 वर्षांनी लहान आहे. 40 वर्षांनी लहान आहे म्हणजे जर सपोज मुलाचे वय जर आपण 40 वर्षांनी लहान आहे म्हटलं, तर एक्स असेल तर एक्स प्लस तुमचं 40 कोण असणार? आई असणार. पण तेवढा एक्स वगैरे घ्यायची गरज नाही. जर मी म्हणताय, जर आज मुलगा 4 वर्षाचा आहे, किती? 4 आज. मग आई आज मुलगा जर 4 वर्षाचा आहे म्हटलं, तर आई किती वर्षाची होणार? तो किती? 40 वर्षांनी लहान आहे, म्हणजे इथं 40 प्लस होणार, म्हणजेच किती होणार? आई किती? 44 वर्षाची. किती? 44 वर्षाची तिथे राहणार. सॉरी, आज मूल आईपेक्षा, हा बर. देन त्याच्यानंतरचा जर आपण जर इथं विचार जर केला, आणखी 5 वर्षांनी, तर इथं बघा आता देन त्याच्यानंतर आज मुलगा किती? 4 वर्षाचा म्हटलं आजचं, तर आईचं वय किती? 44. देन त्याच्यानंतरचं मला सांगा पुढचा जर आपण जर विचार जर केला, तर किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतरचं मला सांगा, 5 वर्षानंतर हा किती होणार? +5 म्हणजेच किती होत आहे? 9. आणि इथं आई सुद्धा 5 म्हणजे किती होत आहे? 49. म्हणजे हा तुमचा नंतरचा 5 पट आहे का? 9×5=45 नाहीये. मग आता देन त्याच्यानंतरचा जर आपण जर दुसऱ्या याच्याकडे जर गेलो, तर इथं 3 जर घेतलं, तर आईचं काय होणार? 43. कारण 3 वर्षांनी म्हणजे 40 वर्षांनी लहान आहे म्हणताय, तर त्या पद्धतीने असं राहणार. मग आता देन इथं जर 5 वर्षांनी म्हटलं, तर किती होतं सांगा बरं? इथं 5 वर्षांनी असं जर आपण जर म्हटलं +5, तर किती होत आहे? 8. आणि इथे जरी +5 जर केलं, तर आपलं किती होत आहे? 48. मग इथं किती पट आहे? हा 6 पट आहे. आपल्याला किती पट पाहिजे? 5 पट. म्हणजे हाही तुमचा जमणार नाही. देन त्याच्यानंतरचा जरा विचार जर केला, तर 6 आहे मुलाचे आज. आज मुलगा 6 वर्षाचा आहे. देन त्याच्यानंतर आई किती वर्षाची होणार सांगा बरं? आई होणार किती? मग 6 प्लस म्हणजे 40 मध्ये 6 46. आणि देन 5 वर्षानंतर म्हटलं तर +5 असा जर विचार जर केला, +5 जर असं म्हटलं, तर काय होत आहे सांगा बरं? मग आता 11 आणि इकडे किती होत आहे? 51. असं इथंही तुमचं 11 पट नाही आहे. तिन्ही ऑप्शन तुमचे येत नाही. म्हणजे आता चौथा इथं बघून घेऊ आपण. मग काय होत आहे? 5. आणि देन त्याच्यानंतरचा मुलाचे किती? आईचे किती राहणार? 45. किती राहणार? किती? 5. 40 + 5 म्हणजे 45. आणि 5 वर्षानंतर म्हणजे किती होत आहे? 5 आणि 5 10. आणि इकडे 5 वर्षानंतर किती होते? 5 म्हणजे किती होतं? 50. म्हणजे तुमचं आईचं वय किती? मग सांगा बरं. इथं 10ला जर 5 ने गुणलं, म्हणजे 5 पट आहे. 5 पट कोणामुळे येते? ऑप्शन डी मुळे येते. अशा पद्धतीने. परंतु कधी ऑप्शन चेक करताना रिव्हर्स ऑर्डरने विषय करायचा, कारण तुम्हाला इथं त्या पद्धतीने तसंच उत्तर. पण 3 जर नाही आलं, तर चौथा उत्तर आपला. आणि तुम्हाला आता ट्रॅडिशनल मेथडनं कसं येते त्या पद्धतीने तुम्ही एकदा
ट्राय करून बघा. ठीक आहे. दे नेक्स्ट त्यानंतरचा बघा पुढचं. सुनील व दिलीपनी मिळून एक व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये सुनीलची गुंतवणूक 22,500 रुपये व दिलीपची गुंतवणूक 35,000 रुपये होती. तर नफा आता बघा, सुनील, दुसरा कोण आहे, दिलीप, ओके. तर व्यवसाय काय म्हणताय, 22,500 देन इकडे 35,000 रुपये गुंतवणूक करून त्यांनी एकूण नफा, तर नफ्याचा वाटा म्हणजे आता एक सेम तेवढ्या वेळासाठीच आहे म्हणून तिथं आपल्याला इथे त्यांचा मुदत घेण्याची गरज नाही. 2 गेट कॅन्सल. तिथे 25चा जर भाग जर दिलो आपण, 25 किती होत आहे, 225. इथं किती होतं, 25 एक 25 राहिले किती रे तुमचे 10 25 100 म्हणजे 14. 9-14 तुमचा त्यांचा रेशो येत आहे. आता मला सांगा कोणाचा वाटा म्हणताय सांगा बरं. त्यामध्ये दिलीपचा वाटा जर काढायचा असेल तर दिलीप बरोबर काय असते सांगा. दिलीप बरोबर तुमचा एकूण नफा किती झाला तुमचा 13,800 रुपयाचा. कोणामध्ये, दोघांमध्ये किती, 9+14 गुणिला कोणाचा वाटा काढायचा आहे, दिलीपचा किती आहे मग तुमचा, दिलीप बरोबर 14, किती आहे 14. म्हणजेच काय होत आहे सांगा. मग आता देन त्याच्यानंतर इथं बघा पुढे जर आपण जर इथं जर विचार जर केला तर 14 इथं रेशो इथं तेवढं करण्याची गरज नाही आहे. पण आता लक्षात घ्या इथं काय होतंय बघा, टोटल किती होत आहे 138,000 म्हणजे उत्तर किती होत आहे इथं 23. मग 23 गुणिला काय होत आहे, 23चा पाडा जर म्हटलं तर 6 वेळा भाग जाणार. 600 गुणिला किती 14, 14 छक्क किती होत आहे 84. पण एवढा करण्याची गरज नव्हती म्हणजे 8,400. आता मला सांगा याचा रेशो किती भेटला 14. तर याचा नंतर 14चाच काढायचा नाही. 14 कुठं भाग जाता, इथं जात आहे का नाही, इथं जात आहे का नाही, इथं जात आहे का नाही. मग इथं काय होणार तुमचं डायरेक्टली असं उत्तर येणार. मग एवढं करण्याची गरज नव्हती. पण लक्षात घ्या, समजून घ्या काय विषय आहे. तर तुम्हाला हे विचार करता यायला पाहिजे. आता मागच्या क्वेश्चन मध्ये मी जाणून बुजून पहिल्यापासून घेतला, परंतु तुम्ही जर प्रश्न जर तुम्ही त्या पद्धतीने जर विचार जर करत असाल की सोडवण्याचा, मग नंतर शेवटून तुमचा रिव्हर्स ऑर्डरनं जाणे गरजेचे राहील. ओके. क्रमाने येणाऱ्या पहिल्या 50 नैसर्गिक संख्याची बेरीज किती आहे, हा सोपा आहे. n = काय तुमचा 50 म्हणजे दिलेली संख्या त्याच्या पुढची संख्या गुणाकारात घेणे आणि भागीला काय करणे 2. इथं भाग जर दिलं तर 25 25 1 25 चे 5 हातचा 25 5 125 म्हणजे राहिले किती, मग तिथले 2 राहिले होते म्हणजे 100 किती होत आहे 27. म्हणजेच काय होत आहे त्याच्यानंतर 1275 म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. अत्यंत सोपा क्वेश्चन तिथे मेंटेन होता. नंतरचा क्वेश्चन बघा. आता एक गाडी एका तासात 42 किमी अंतर जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 20 मिनिटात किती. आता बघा लक्षात घ्या 42 किमी अंतर जाते एका तासात. 1 तास म्हणजे काय होतंय, आता इकडे मिनिटामध्ये आहे त्याच्यामुळे 1 तास म्हणजे 60 मिनिटे. किती मिनिटे 60. मग 60 मिनिटात किती 42 किमी. 60 मिनिटात किती 42 किलोमीटर. तर तुमचं 20 मिनिटात, हे मिनिट आहे की नाही. आता आपण जर इथं विचार जर केला मिनिटाचा, 60 मिनिटात 42 आणि 20 मिनिटात किती अशा पद्धतीने आहे. तर मला सांगा x बरोबर किती 42 गुणिला काय होत आहे तुमचा 20 भागीला काय होत आहे 60. 20 1 20 20 त्रिक 60 म्हणजे इथं 3 1 3 14 त्रिक 42 म्हणजे काय 14 किमी अशा पद्धतीने तिथे पार करणार आहे. म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आहे. देन पुढचा जर आपण विचार जर केला तर काय, तर संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांची वयांची एकूण बेरीज 103, तर नितीन किती वर्षाचा आहे. संजय पेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. तर मला सांगा संजयचे वय किरणच्या वयाच्या दुप्पट. मग किरण असेल, किरणचे जर मी एक्स कन्सिडर केला, किरणचे वय एक्स, तर संजय काय होणार दुप्पट म्हटलं तर याला गुणिला 2 म्हणजे काय होत आहे 2x अशा पद्धतीने होत आहे. ठीक आहे दुप्पट. तर संजय पेक्षा नितीन कसा आहे 3 वर्षांनी लहान आहे म्हणताय, 3 वर्षांनी मोठा आहे. नितीन
नितीन जर म्हटलं तर काय होणार सांगा, इथं 2x तर आहे प्लस किती होत आहे तुमचं 3. मग आता टोटली जर सर्वांचा जर आपण जर बेरीज जर केली तर देन त्याच्यानंतर काय होतं तुमचं 103, म्हणजे x प्लस 2x प्लस काय होणार तुमचा 2x प्लस 3 बरोबर किती होतं 103. म्हणजेच उत्तर काय होतं सांगा आता देन त्याच्यानंतरचा, म्हणजे 5x बरोबर काय 103 मायनस 3, कारण हा इकडे जाऊन काय होणार मायनस. म्हणून आता देन त्याच्यानंतरचा बघा 5x बरोबर किती होत आहे रे 100. 100 बरोबर मग x बरोबर किती होत आहे 100 भागीला किती होत आहे 5, म्हणजे x बरोबर किती होत आहे 20. मग x बरोबर 20 म्हणजे आपल्याला कोणाचं उत्तर काढायचं आहे, नितीन किती वर्षाचा आहे. नितीन किती वर्षाचा, नितीनचं काय सांगा बरं 2x प्लस नितीन बरोबर 2x प्लस 3 म्हणजेच काय होत आहे 2 इंटू 20 प्लस काय होणार 3, म्हणजेच उत्तर काय होत आहे सांगा 20 दुने 40, 40 प्लस 3 म्हणजे किती होत आहे 43, असं तुमचं उत्तर येणार आहे. म्हणजे ऑप्शन कोणता येणार, डी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. क्लिअर मग ओके. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सुद्धा होऊ द्या जरा, ठीक आहे. देन पुढं नेक्स्ट रेणू आणि जैनू ओके. देन 10/7 kg आणि kg संत्रे आणि 9/4 kg सफरचंद विकत घेतली तर त्यांनी एकूण किती. आता एकूण म्हटल्यानंतर काय दोन्ही तुमचे किलोग्राम मध्ये आहे तर दोघांची बेरीज असते बस. 10/7 अधिक काय रे 9/4 अपूर्णांकांची बेरीज. मग सांगा 40 म्हणजे क्रॉस मल्टिप्लाय करतो 40 अधिक किती नाही तर बघा आता 10 गुणिला 4 अधिक काय रे 7 गुणिला 9 भागीला काय रे तुमचा 7 गुणिला 4, म्हणजेच काय होत आहे सांगा 40 अधिक किती होत आहे 63 भागीला किती होत आहे 28. कारण समूळ संख्या होता म्हणून लसावी काही तिथे जमणार नाही, कारण तेवढंच येणार. यांची दोघं 103 भागीला किती होतं 28. 28चा जर आपण जर इथं भाग जर दिला तर 28 त्रिक किती होत आहे 84. 28 त्रिक किती होत आहे 84, राहिले किती 84 म्हणजे तुमचे 19 राहिले, 19 भागीला 28 असं तुमचं तिथे उत्तर राहणार. म्हणजे ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये विषय होता. देन पुढचा सांगा आता देन त्याच्यानंतरचा क्वेश्चन 625 गुणिला काय तर 125 बरोबर 5 टू दी पॉवर m. तर आता मला सांगा जर m ची व्हॅल्यू काढायची आहे तर तुम्हाला बेस समान पाहिजे. बेस समान कसं करणार तर लक्षात घ्या इथं मला सांगा हा 625 कोणाचा काय आहे, पहिल्यांदा विचार करूया 25 चा वर्ग आहे आणि हा 125 5 चा काय घन आहे. देन त्याच्यानंतर 5 चा पॉवर m, ठीक आहे. देन त्याच्यानंतरचा मला सांगा देन त्याच्यानंतरचा जर 25 म्हटलं कोणाचा काय 5 चा वर्ग आहे त्याचाही पॉवर तुमचा 5 चा पॉवर 3 आणि 5 चा पॉवर m. मग आता मित्रोचा सांगा 5 चा पॉवर इंडायसेसला पॉवरचा काय ते गुणाकार, मग 2 गुणिला 2 गुणिला काय 5 चा पॉवर 3 बरोबर 5 चा पॉवर m. मग सांगा 5 चा पॉवर किती होता तुमचं 4 गुणिला 5 चा पॉवर 3 बरोबर 5 चा पॉवर m. देन मग मला सांगा आता 5 चा पॉवर वरचा करा, 5 चा पॉवर काय ए टू दी पॉवर m इंटू ए टू दी पॉवर n म्हणजे ए टू दी पॉवर m प्लस n म्हणजे 4 प्लस 3 म्हणजे बरोबर काय होतं 5 चा पॉवर m. m बरोबर किती होतं तुमचा 7, किती 7, म्हणून ऑप्शन कोणता येणार ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर. हा तुमचा त्या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला तिथे मेंटेन राहणार, ठीक आहे. दे नंतरचा क्वेश्चन बघा हा, तर हा आपण डायरेक्टली विचार करू शकतो कारण पॉईंट नंतर 2 डिजिट आहे म्हणजे कोणाचं उत्तर आहे 1.4 आणि प्लस वरचा इथं किती 1.7 देन मायनस हा कोणाचा आहे 1.5 म्हणजे 15चा, खाली किती 1 2 3 4 5 6 7 8 8 आहे म्हणजे उत्तरात किती येणार त्याचे अर्धे म्हणजे 4 डिजिट. 256 कोणाचा 16चा आहे म्हणजे उत्तर काय होणार 0.16 तर यायला पाहिजे होतं पण आपल्याला 4 डिजिट पाहिजे 1 2 अशा पद्धतीने आहे. म्हणजेच काय होत आहे देन या दोघांचा जर विचार जर केला तर 3.1 मायनस 1.5 भागीला काय तर 0.0016 म्हणजेच उत्तर काय होतं सांगा रे यार 1.6 डिवायडेड बाय काय होणार 0.0016. पण आता मला सांगा कुठेतरी पॉईंट नंतर डिजिट जास्त आहे जिथं एका ठिकाणी कमी आहे म्हणजे अंशात कमी छेदात जास्त, जिथे कमी आहे तिथे आपण शून्यांची अरेंजमेंट करतो 1.6000
0, 4 डिजिट झाले, इथे 0.0016, म्हणजे आता पॉइंटला जर उडवलं तर काय होणार वरती 160000 आणि देन त्याच्यानंतर इथं 16, 16 एक 16 म्हटलं तर काय होत आहे 1000. 1000 म्हटलं तर काय असते सांगा, 10 to the power किती 3 शून्य आहे, म्हणजे 3 असं तिथे लिहिता येईल. म्हणून ऑप्शन कोणता येणार, ऑप्शन सी इज अ करेक्ट आन्सर तिथे राहणार आहे. देन नेक्स्ट, अपूर्णांकाचा लसावी किती. आता बघा, अपूर्णांकाचा लसावी म्हणजेच काय होते, अपूर्णांकांचा लसावी बरोबर अंशांची लसावी, लसावी आणि काय असते छेदांची मसावी. बस खतम. मग आता देन अंशामध्ये कोण आहे सांगा, 2, 3, 4 यांची काय लसावी, आणि देन ठीक आहे 5, 10 आणि देन 15 यांची काय मसावी. मग आता देन लसावी म्हटलं तर मोठी संख्या कोण 4, 4 मध्ये 2 तर जाते पण 3 जाते का, मग 4 त्रिक 12, लसावी किती येणार त्यांची 12. आणि देन मसावी म्हटलं तर अशी मोठ्यात मोठी संख्या की त्याच्याने पूर्ण. आता इथं लहान संख्या शोधायची, लहान संख्या कोण 5, 5 न सर्वांमध्ये भाग जाते का, 5 1 5, 5 2 म्हणजे 5 त्रिक 15, तुमचा 5 न इथे भाग जाते. मसावी वगैरे वगैरे जर म्हटले तर असंच राहणार ना, 5, 10 आणि 15 जर असं म्हटलं तर डायरेक्टली कोणत्या कॉमन संख्येने भाग 5 नच भाग द्या, 5 1 5, 5 2 5 त्रिक 15, म्हणजे यांच्यामध्ये सहमूळ संख्या म्हणजे मसावी काय असते तुमची 1, आणि त्याच्यानंतर असं राहणार म्हणजे 12/5 असं उत्तर तुमचं येणे आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट आता बघा, देन त्याच्यानंतरचा पुढचं, आता इथं 75 अधिक 76, 77 अधिक 78 डॅश डॅश डॅश, इथं तुमचं प्लस तिथं मेंटेन होत आहे. देन 85 पर्यंत तिथे जाणे आहे. ठीक आहे, प्लस 85. मग 85 पर्यंत जाणे आहे मित्र, तर जरा लक्षात घ्या. मग आता गटातील नैसर्गिक संख्येचं, मग गटातील नैसर्गिक संख्येचं पाहिजे काय, शेवटची संख्या काय 85 प्लस काय असते तुमची पहिली संख्या प्लस शेवटची संख्या असेल. जरी आपण विचार जर केला, काय म्हटलं, पहिली संख्या 75 आणि शेवटची संख्या तुमची 85 भागीला किती 2, आणि गुणीला काय असते एकूण नैसर्गिक संख्या. एकूण नैसर्गिक संख्या कसं काढतो, मग आता शेवटची संख्या कोण 85 वजा काय 75 आणि अधिक काय 1, अशा पद्धतीने आहे. म्हणजे 75 आणि हे किती होत आहे 160 भागीला 2 गुणीला काय होत आहे 75, 85 वजा 75 म्हणजे 10, 10 अधिक 1 म्हणजे 11, म्हणजे याचा जर भाग जर दिला तर 8 म्हणजे 80, मग 11 8 किती होतं 88, म्हणजे 880 असं तुमचं उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने आपण टोटली क्वेश्चन कव्हर केले. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपली बॅच स्टार्ट होणार आहे 5 तारखेपासून आणि रजिस्ट्रेशनची तारीख आहे तुमची 4 फेब, असं या पद्धतीने राहणार. निश्चितपणे तुम्हाला फायदा होणार. डेफिनेटली तुम्ही या बॅचला एनरोल करा. हे या टाईपचे क्वेश्चन अजून व्यवस्थित टॉपिक वाईज सर्वच्या सर्व क्वेश्चन तुमचं तिथे होणार, मॅथ प्लस रिजनिंग टोटली. डेफिनेटली तुम्हाला फायदा होईलच, हे 100% खात्री आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जास्त विचार न करता आणि अगदी माफक 2-4 मित्र जर हॉटेलमध्ये गेले जेवढा खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी किमतीत आपण तिथे बॅच लॉन्च करता, लागले तर 1.5 कमवणार. समजत आहे का, जरा लक्षात घ्या. एक मग नंतर एक स्थान तुम्ही निश्चित करण्यासाठी डेफिनेटली आपल्या बॅचला एनरोल करा. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.